श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शुभ सकाळ सर्वांना. सर्वप्रथम तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळी. तसं तर 9 वाजलेले आहेत, कारण नित्या स्कूलमध्ये वगैरे गेली आणि थंडी पडायला लागलेली आहे, त्यामुळे माझी पूजा पण थोडी उशिराच होते. माझी तब्येत पण बरी नव्हती, त्यामुळे मग मी थोडंसं रुटीनला उशिराच सुरुवात केलेली आहे. तर आता सगळ्यात आधी देवपूजा करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी मार्गशीर्ष महिन्यातील 3ऱ्या गुरुवारचं रुटीन शेअर करणार आहे. ऐश्वर्य प्राप्तीसाठीची एक रांगोळी लक्ष्मी श्री चक्र ही रांगोळी मी आज काढलेली आहे. या रांगोळीचं काय महत्त्व आहे, ही रांगोळी काढल्यानंतर कोणत्या स्तोत्राचं पठण करावं, त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी मी एक स्टँड मागवलेला आहे. तर ते स्टँड कशासाठी मागवले हे देखील पुढे मी व्हिडिओमध्ये शेअर करेल. त्याचबरोबर उद्यापन कधी करायचे, कारण शेवटच्या गुरुवारी तर एकादशी आलेली आहे. तर ही सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पाहता पाहता मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आलेला आहे. दिवस कसे गेले कळलंच नाही. मध्ये थोडंसं वातावरणही कमी जास्त होत होतं, म्हणजे थंडीमध्येच वाढली होती, परत कमी झाली, आता परत पुन्हा वाढलेली आहे. म्हणून थोडासा तब्येतीवरती परिणाम होतो आणि रुटीनही डिस्टर्ब होतं. तर हे पारिजातकाची फुलं तुम्ही बघू शकताय, सुकलेली तुम्हाला दिसत असतील, कारण 2-3 दिवसापासून तब्येत बरी नव्हती, त्यामुळे झाडांकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. झाडांवरती अशी सुकलेली फुलं असली की झाड देखील थोडंसं कोमेजल्यासारखं वाटतं. देवपूजेच्या रुटीनलाही मी आज उशिरा सुरुवात केली. तसं माझं बाहेरचं झालेलं आहे, अंगण वगैरे झाडून पाणी मारून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन वगैरे करून झालं आणि त्यानंतर मग मी आता पूजा करणार आहे. काल चतुर्थी होती, तर चतुर्थीची पूजा तुम्ही बघू शकताय. फुलं त्याचबरोबर दुर्वा सुकलेल्या आहेत त्या सगळ्या काढून घेते. गुरुवारच्या दिवशी फारशी साफसफाई नाही केली तरी देवांना अंघोळ मात्र घालावी, कारण आपण महालक्ष्मीचं पूजन करतो आणि देवांना तसंच पारोसं ठेवणं योग्य वाटत नाही. इतर वेळेस आजारी असल्यावर किंवा आपल्याला काही गडबड असेल, बाहेरगावी कुठं जायचं असेल, तशा वेळेस आपण कोरडी देवपूजा देखील करू शकतो. बघा, मनापासून केलेली देवपूजा जी आहे ती देवांना मान्य असते आणि देव देखील समजूनच घेतात आपल्या काही अडचणी असतील तर. एका मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई, श्रीयंत्र कसं सिद्ध करावं, त्याची देवाऱ्यामध्ये स्थापना कशी करावी, यावरचा डिटेल व्हिडिओ शेअर करा. तर ऑलरेडी मी श्रीयंत्राची स्थापना देवाऱ्यामध्ये कशी करावी, कुंकुमार्चन कसं करावं, यावरचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्ही नित्य सेवा ही प्लेलिस्ट माझी चेक केली ना, तर त्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळून जातील. मार्गशीर्ष महिन्यातील 3ऱ्या गुरुवारी महालक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन कसं करायचं आहे, कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे, यावरचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केला होता. तुम्ही त्या प्रकारे नक्कीच कुंकुमार्चन केलं असेल आणि इथे तुम्ही बघू शकताय की माझी देवपूजा झालेली आहे. किती बरं नसलं, आजारी असलो तरी देवपूजा केली की एक वेगळीच ऊर्जा मिळते, समाधान मिळतं आणि मग पुढची कामं करण्यासाठी एक हुरूप देखील येतो. तर आता पूजा वगैरे झालेली आहे, आरती पण माझी झालेली आहे गुरुवारची आणि आज मार्गशीर्ष 3ऱ्या गुरुवारनिमित्त मी लक्ष्मीची एक रांगोळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती रांगोळी आहे लक्ष्मी श्री चक्र. याआधी पण एका व्हिडिओमध्ये मी ही रांगोळी शेअर केलेली आहे, पण बऱ्याचशा मैत्रिणींनी तो व्हिडिओ बघितला नसेल, म्हणून या व्हिडिओमध्ये परत एकदा ही रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर करते. पण ही रांगोळी मी काढणार आहे गेरूवरती. गेरू हा एक मातीचा प्रकार आहे जी तपकिरी रंगाची असते आणि बघा, ही माती देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते. पूर्वीच्या काळामध्ये गेरू सारवूनच त्यावरती रांगोळी काढली जायची. त्याचबरोबर चुलीवरती स्वयंपाक करत असताना बऱ्याचदा चूल ही काळी पडायची. त्यावेळेस चुलींना रंगवण्यासाठी देखील या गेरूचा वापर केला जायचा. आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो, त्यामुळे तिला प्रसन्न करण्यासाठी गेरूने चुलीला रंगवलं जायचं. त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून देवी लक्ष्मीचं आगमन होतं. म्हणूनच घराच्या अंगणामध्ये देखील आधी गाईच्या शेणाने अंगणामध्ये सडा टाकला जायचा आणि त्यावरती मग गेरूनी थोडंसं सारून त्यावरती रांगोळी काढली जायची. आत्ताच्या काळामध्ये भरपूर असे रांगोळीचे कलर अवेलेबल असतात, म्हणून गेरूचा वापर आपण फारसा करत नाही. पण काही शुभतिथींना जर आपण या गेरूचा वापर केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते, कारण ही माती देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते, एवढं महत्त्व गेरूला आहे.
म्हणूनच आज गेरूचा वापर मी केलेला आहे. मागच्या गुरुवारच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत विष्णू सहस्त्रदल कमळ ही रांगोळी शेअर केली होती. ती देखील तुम्हाला खूप आवडली आणि आजची रांगोळी देखील तुम्हाला आवडेल, कारण या रांगोळीचं खूप महत्त्व आहे. अशा प्रकारे गेरूचं पावडर थोडंसं पाण्यामध्ये ओलं करायचं आणि जिथे तुम्हाला रांगोळी काढायची आहे ती जागा सारून घ्यायची. आणि आता रांगोळी काढायला सुरुवात करूया. तर ही रांगोळी आहे लक्ष्मी श्री चक्र. तर पहा, काही विशिष्ट तिथींना ते ते दैवी तत्व सक्रिय झालेलं असतं आणि त्या दैवी तत्वाला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जर आपण रांगोळीच्या माध्यमातून काही शुभचिन्ह रेखाटली तर ते नक्कीच आपल्या घराकडे आकर्षित होतात, आपल्या घरामध्ये अखंड स्थिर निवास करतात. आणि लक्ष्मी श्री चक्र रांगोळी ही देवी लक्ष्मीचं अतिशय प्रभावी असं यंत्र आहे आणि हे जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रेखाटलं तर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. खूप आर्थिक समस्या असतील, घरामध्ये पैशाची चणचण कायम राहत असेल तर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता ही रांगोळी म्हणजे एक शुभचिन्ह नाही तर देवी लक्ष्मीचं एक प्रतीक आहे. त्यामुळे या रांगोळीवरती हळदी कुंकू अर्पण केलं जातं, विधिवत या रांगोळीचं पूजन केलं जातं. तर ही थेंबांची रांगोळी किंवा ठिपक्यांची रांगोळी आपण म्हणू शकतो. तर सुरुवातीला मी वरती 7 थेंब काढलेले आहेत, त्या खालोखाल 8 थेंब, त्यानंतर 7, 6 आणि 6च्या खाली 3च थेंब काढलेले आहेत. त्याच्या विरुद्ध दिशेला देखील आपल्याला सेम असंच थेंबांचं पॅटर्न काढायचं आहे. तर मधोमध आपण 7 थेंब काढलेले आहेत, त्याच्या खाली 8 थेंब आणि त्याच्या वरती 8 थेंब, त्यानंतर 8 थेंबाच्या खाली 7 थेंब, परत 6 थेंब आणि 6 थेंबाच्या खाली आपल्याला फक्त 3च थेंब काढायचे आहेत. यामध्ये बऱ्याच जणींचं कन्फ्युजन होऊ शकतं, की 6च्या खाली आपण बऱ्याचदा 5 थेंब काढतो. तर असं न करता आपल्याला 6च्या खाली बरोबर 3 थेंब काढायचे आहेत आणि आपलं रांगोळीचं पॅटर्न जे आहे ते तयार होईल. आता जे मध्ये तुम्ही 7 बिंदू बघताय त्याच्यावरती आपण 8 थेंब काढलेले आहेत. ती रेष जी आहे ती जोडून घ्यायची. त्या खालोखाल 7 थेंबांची रेष जोडून घ्यायची आणि त्याच्या खाली असलेली 6 थेंबांची रेष जी आहे ती जोडून घ्यायची. अगदी त्याच प्रकारे खालच्या बाजूला पण आपल्याला 8 थेंबाची रेष जोडून घ्यायची आहे. त्या खालोखाल 7 थेंबाची रेष जोडून घ्यायची आणि त्याच्या खालची सगळ्यात शेवटची 6 थेंबाची रेष जी आहे ती जोडून घ्यायची. अशा प्रकारे आपलं हे पॅटर्न तयार झालेलं आहे. मधोमध जे 7 बिंदू दिसताय ते तसेच ठेवायचे आणि आता ते आपल्याला जोडत न्यायचे आहेत. थंडीमुळे माझे थोडेसे हात वळत नव्हते, नाहीतर मी रांगोळी खूप परफेक्ट काढते. पण बघा, अशी सरळ हाताने रांगोळी काढायला गेलं ना ती मला जमते. थेंबाची रांगोळी काढायचं म्हटलं की थोडंसं विचारपूर्वक आपल्याला ते थेंब जोडावे लागतात. नाहीतर एकदा चुकलं कुठे तर मग ती सगळीच रांगोळी बिघडते. म्हणून तुम्हाला स्क्रीनवरती दिसते त्या प्रकारे तुम्हाला ते थेंब जे आहेत ते जोडत न्यायचे आहेत. जोडत असताना मध्ये असा चांदणीचा आकार तयार होतो, म्हणजेच हे श्रीचक्र तयार होत जातं आणि ज्यावेळेस आपण ते थेंब जोडतो त्यावेळेस आपल्याला एक आयडिया येऊन जाते की आपल्याला कुठून कुठपर्यंत जोडायचं आहे. स्क्रीनवरती दिसते त्या प्रकारे तुम्हाला हे थेंब जोडत न्यायचे आहेत. आणि ह्या रांगोळीचं महत्त्व सांगायचं झालं तर हे लक्ष्मी श्रीचक्र आहे. बघा, आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण श्रीयंत्राची स्थापना करतो. श्रीयंत्र म्हणजे देवीचं आसन आहे आणि हे लक्ष्मी श्रीचक्र आहे आणि श्रीचक्र देखील देवी लक्ष्मीला तितकंच प्रिय आहे. हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आता हे जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रेखाटलेलं असेल तर देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. बघा, देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी गायीची पावलं काढली जातात. गोमूत्राचा आपण वापर करतो उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असताना, कारण गायीची पावलं, गायीचं गोमूत्र असेल तर ह्या वस्तू देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतात. त्याचबरोबर रांगोळीमध्ये देखील अशी काही शुभचिन्ह आहेत ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ज्यामध्ये गोपद्म असेल, साधं कमळ असेल, विष्णू सहस्त्रदल कमळ असेल किंवा हे लक्ष्मी श्रीचक्र असेल, तर ह्या रांगोळी आपण जर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काढल्यानं तर देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते. आता ज्याप्रमाणे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढल्यानंतर आपण साईडला 2 उभ्या रेषा काढतो, अगदी त्याच प्रकारे ही रांगोळी काढल्यानंतर आपल्याला वर, खाली आणि आजूबाजूला अशा रेषा रेखाटायच्या असतात. आता हे तुमच्या आवडीवरती आहे, पण मी काढते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि ही रांगोळी मी गेरूवरती रेखाटलेली आहे, त्यामुळे मी कलर भरले नाहीत, पण या रांगोळीवरती हळदी कुंकू अर्पण करावं लागतं, कारण हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. मधोमध लाल रंग मी भरलाय आणि त्यावरती श्री लिहिले, कारण ते पांढऱ्या रंगाने उठून दिसत नव्हतं आणि श्री म्हणजेच लक्ष्मी. तर लक्ष्मीचं हे शुभचिन्ह आज मार्गशीर्ष महिन्यातील 3ऱ्या गुरुवारी मी रेखाटलेलं आहे.
तुम्ही देखील ही रांगोळी शिकून घ्या आणि नक्कीच तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असेल किंवा दिवाळीतील महालक्ष्मीचं पूजन असेल किंवा शुक्रवारी तुम्ही ही रांगोळी दारासमोर काढू शकता. उंबरठ्यावरती मी यावेळेस कमळाची रांगोळी काढलेली आहे आणि आता मी सुरुवात केलेली आहे माझ्या लक्ष्मीच्या पूजेला. तर केळीचे खांब वगैरे लावून घेतलेले आहेत आणि चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरलं, त्यावरती एक छोटा चौरंग ठेवला आणि हे तांदूळ मी 2 गुरुवार वापरलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला असे दिसताय मी तांदूळ बदलत नाही. 4ही गुरुवार मी तेच तांदूळ वापरते. तर आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने लक्ष्मीची स्थापना करणार आहे. तर इथे 2 कलश मी ठेवलेले आहेत. थोडीशी हाईट वाढावी यासाठी, कारण आज मी रेडीमेड वस्त्राचा नाही तर ब्लाउज पीसचा वापर करणार होते. त्यामुळे जर एकच कलश ठेवला तर देवीची हाईट खूपच कमी वाटते. आणि माझ्याकडे हा महालक्ष्मीचा मुखवटा आहे. 5 वर्ष झाले असतील या मुखवट्याला घेऊन. जे मला पूर्वीपासून फॉलो करतात त्यांनी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये माझा हा महालक्ष्मीचा मुखवटा बघितलेला आहे. तर हाच मुखवटा मी देवीला आज लावणार आहे. आता खूप जणी विचारतील की ताई किती ग्राम आहे वगैरे. तर आता मला घेऊन 5 वर्ष झाले आणि या दरम्यान चांदीच्या किमतीही कमी जास्त झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच जर घ्यायचा असेल तर सोनाराच्या दुकानातून अशा प्रकारे मुखवटा बनवून घेऊ शकता. याला मुखवट्याला अशा कड्या दिलेल्या आहेत. मागे तुम्ही एखादी दोरी बांधून या मुखवट्याला नारळाला लावू शकता किंवा नारळाच्या शेंडीमध्ये ह्या ज्या कड्या आहेत त्या इझिली बसतात. पण मी नारळाच्या शेंड्या यावेळेस काढल्या होत्या. पहिल्या गुरुवारी तुम्ही बघितलं होतं. म्हणून मग आता मला त्याला दोरीच बांधावी लागेल. तर ह्या 5 प्रकारच्या डहाळ्या दरवेळेसप्रमाणे मी घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आता या कलशावरती मला मुखवटा ठेवायचा होता आणि देवीला वस्त्र नेसवायचं होतं. तर हे जे नारळ आहे ते बऱ्यापैकी सोलून घेतलं होतं. फारशा शेंड्या या नारळाला शिल्लक राहिल्याच नव्हत्या. त्यामुळे देवीचा मुखवटा मला या नारळाला बांधूनच घ्यावा लागणार आहे. दरवेळेस कसं मी त्या कड्या नारळाच्या शेंडीमध्ये लावून देते. त्यामुळे मुखवटा जो आहे तो फिक्स होतो, हालत सुद्धा नाही. आणि बघा मी यावेळेस एक स्टँड मागवलं होतं. तर हे जे स्टँड आहे अ, हे खूप उपयोगाचं आहे. आता आपण देवीला हार वगैरे घालतो किंवा देवीला आपण ब्लाउज पीसपासून जर वस्त्र नेसवणार असू, तर त्यावेळेस या स्टँडचा उपयोग होतो. तर हे मी मागवलं होतं. या प्रॉडक्टची लिंक मी खाली टॅग केलेली आहे. तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. मार्गशीर्ष गुरुवारी आपण महालक्ष्मीची सजावट करतो, तिला वेगवेगळे अलंकार घालतो, हार वगैरे अर्पण करतो. त्यावेळेस मग हे स्टँड खूप उपयोगाचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की 3 कड्या दिलेल्या आहेत. तिन्ही कड्यांना तुम्ही अशी वेगवेगळ्या फुलांच्या माळा अडकवू शकता. तर असं जरी ठेवलं देवीला तरी चाललं असतं. पण मी आज ब्लाउज पीसचा वापर करणार आहे. हे ब्लाउज पीस मी कट करून घेतलं होतं. थोडीशी साईज याची जास्त आहे आपल्या नॉर्मल ब्लाउज पीसच्या लेंथपेक्षा. तर ह्या ब्लाउज पीसचा वापर मी देवीला वस्त्र नेसवण्यासाठी करणार आहे. प्रत्येक वेळी थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न मी करतीये. तर यावेळेस अशा पद्धतीने मी हे ब्लाउज पीस वापरणार आहे. तर आता जे मी स्टँड घेतलेला आहे त्यावरती हे बसू शकले असते. पण बघा मागे मी जे 5 डाळ्या लावल्या त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम येत होता. कलशाला ज्यावेळेस आपण ब्लाउज पीसच्या सहाय्याने वस्त्र नेसवतो, त्यावेळेस आपण अर्धा भाग जो आहे तो ब्लाउज पीसचा मागे टाकतो. पण हे स्टँड लावल्यामुळे ते ब्लाउज पीस मागे जात नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 5 डहाळ्या मी लावल्या होत्या, त्यामुळे देखील हे वस्त्र मागे जात नव्हतं. मग असं वाटलं की आपण ते तसं न करता खालूनच हे ब्लाउज पीस देवीला नेसवूयात. तर देवी यावेळेस माझी रुसली होती बघा. कारण देवीला असं वाटलं असेल की माझा मुखवटा इतक्या वर्षापासून तुझ्याकडे आहे, पण माझा नंबर तू मार्गशीर्ष महिन्यातील 3ऱ्या गुरुवारी लावलास, असं का केलंस? म्हणून देवी थोडीशी रुसली होती, रागावली होती. पुढे तुम्ही बघालच की जेही मी अलंकार देवीला नेसवत होते, ते सगळे गळून पडत होते. आता असं वाटलं की देवीला छान सजवावं, जेही माझ्याकडे थोडेफार अलंकार आहेत ते घालावेत आणि देवीच्या कानात पण मी मागच्या वर्षी पण मोठे असे झुमके घातले होते. तर ते झुमके मागच्या वर्षी इतक्या अलगदपणे देवीच्या कानात बसले होते, पण यावेळेस ते गळून पडत होते आणि जो हार मी देवीला वरती लावला होता तो देखील गळून पडत होता. म्हणजे देवी माझ्यावरती रुसलीच होती यावेळेस. बघा गौरी गणपतीच्या वेळेस पण बघा आपण ज्या 2 महालक्ष्मी उभ्या करतो, एक महालक्ष्मी अगदी सहज उभी राहते आणि दुसरी महालक्ष्मी तयार होताना थोडासा त्रासच होतो. तसंच आज माझ्या बाबतीत झालंय. या आधीचे 2 गुरुवारी मी ज्यावेळेस मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी केली ती इतकी पटकन झाली होती, पण मला यावेळेस खूप उशीर लागत होता. तर जेही अलंकार मी देवीला घालत होते ते खाली गळून पडत होते. तर शेवटी मी कसं तरी देवीला म्हटलं की माझ्याकडून काही चूक-भूल झाली असेल तर माफ कर. आता मी यापुढे पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी तुलाच मान देईल वगैरे असं मी बोलले. त्यानंतर मग महालक्ष्मीचे सगळे अलंकार बसले आणि जो मी हार आणला होता,
तो देखील या स्टँडवरती मस्त बसलाय. एकच हार होता, यांना भेटले नाही फारसे हार आणि केळीचे खांब देखील एवढे फ्रेश नव्हते यावेळेस. हे जे स्टँड आहे, या स्टँडला तुम्ही वेगवेगळ्या फुलांच्या माळा देवीला लावू शकता. तर एकच फुलांची माळ भेटली, पण ती अशी व्यवस्थित अशी लावता आली म्हणून बघा देवी आईचं रूप किती खुलून दिसते. अजून 2 माळा यावरती सहज बसल्या असत्या, म्हणजे खालची जी माळ आहे त्यापेक्षा छोटी माळ जर इथून लावली असती तर देवी आईचं रूप अजूनच खुललं असतं. तरी देखील माझी महालक्ष्मी आई खूप सुंदर वाटत होती. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. काय काढलंय तू ते? लॉयन का काढला? देवाचा फेवरेट आहे म्हणून. लक्ष्मीचा? लक्ष्मीला आवडते म्हणून. हो का ग? तू तुळशी समोर काढली का? आणि आता संध्याकाळी दिवे लागणीला देवी आईची कथा, नैवेद्य, आरती वगैरे मी करते. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील आज 3रा गुरुवार आहे आणि शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे. त्यामुळे बऱ्याचशा मैत्रिणींना प्रश्न पडलेला आहे की नेमकं उद्यापन कधी करावं, किंवा जर बघा मध्ये एखादा गुरुवार गेलेला असेल तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता येईल का? तर हो, अगदीच तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील 4थ्या गुरुवारी तुमचा एखादा गुरुवार जरी गेला असला तरी उद्यापन तुम्ही करू शकता. पण जर तुमचा मासिक धर्म आलेला असेल, तुम्हाला सुतक पडलेला असेल, तर अशा वेळेस तुम्हाला या व्रताचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी करता येणार नाही. पण तुम्ही पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल तर तुम्हाला उद्यापन मात्र मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करता येणार नाही, कारण दोन्हीही उपवास आपण एका दिवशी पकडू शकत नाही. त्यामुळे जर तुमचं एकादशीचं व्रत असेल तर तुम्ही पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करायचं आहे. आणि जर तुम्ही एकादशी पकडत नसाल तर अशा वेळेस तुम्हाला त्याच गुरुवारी, म्हणजे जरी एकादशी आली तरी त्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करता येईल. तर देवी देवतांना या दिवशी नैवेद्य अर्पण केला जात नाही. मग कसं काय उद्यापन करायचं? देवी देवतांना जरी नैवेद्य अर्पण करता येत नसला तरी देखील तुमचं एकादशीचं व्रत नाही. त्यामुळे तुम्ही देवी आईला बासुंदीचा किंवा मखाण्याची खीर अर्पण करू शकता. आणि तुम्ही जे उपवास सोडताना अन्न खाता, ज्यामध्ये पोळी, भाजी, वरण, भात आणि गोडाचा नैवेद्य, हे तुम्ही खाऊ शकता आणि तुमचा उपवास सोडू शकता. आणि मखाण्याची खीर किंवा बासुंदी तुम्ही ज्या सवाष्ण स्त्रियांना घरी बोलवणार आहात उद्यापनासाठी, त्यांना देखील तुम्ही हेच खायला देऊ शकता, हरकत नाही. उद्यापनासाठी तुम्हाला 5 सवाष्ण स्त्रिया भेटल्या तर उत्तमच आहे. नाही भेटल्या तर जी स्त्री महालक्ष्मीचं व्रत करते त्या एका स्त्रीचा मान-सन्मान तुम्ही केला तरीही चालेल. कारण बघा, महालक्ष्मी व्रताची आपण पोथी ज्या स्त्रीला देतो, तिने देखील हे व्रत करणं अपेक्षित असतं. पण बऱ्याचशा स्त्रिया हे व्रत करत नाहीत. अशा वेळेस मग त्या ग्रंथाचा आणि महालक्ष्मीच्या व्रताच्या उद्यापनाचा मान राखला जात नाही. त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला तशा 5 स्त्रिया भेटल्या तर उत्तम आहे, किंवा तुम्ही एखादी कुमारिका मुलगी, मग ती तुमच्या घरची का असेना, तिचा मान-सन्मान करू शकता. ती पोथी तुम्ही त्या मुलीला देऊ शकता. जर ती तुमच्या शेजारची असेल आणि तिची आई जर हे व्रत करणार असेल तर तुम्ही तिला द्या. तसं तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी एखादी सवाष्ण स्त्री तुमच्या घरी आली तर तिला तुम्हाला तसंच पाठवायचं नाही. तिची ओटी भरायची आहे, तिला एखादं फळ द्यायचं, काहीतरी गोडाचा पदार्थ खायला द्यायचा. बघा, असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देवी आई तुमच्या घरामध्ये येत असते. त्यामुळे एखादी छोटी मुलगी आली किंवा एखादी सवाष्ण स्त्री आली, मग ती शेजारची असेल किंवा तुमची ओळखीची परिचयातील नातेवाईक असेल, तर तिचा तुम्हाला मान-सन्मान करायचा असतो. आणि शेवटच्या गुरुवारी मात्र नियमाप्रमाणे तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं असतं.
आता जर तुम्ही बाहेरगावी जाणार आहात, माहेरी जाणार आहात, सासरी जाणार आहात, तर तिथे गेल्यानंतर उद्यापन करता येईल का? तर माहेर आणि सासर हे तुमचंच घर आहे, कारण एक स्त्री 2 कुळाचा उद्धार करत असते. तर तिथे जाऊन तुम्ही तुमच्या वहिनीनी किंवा आईनी मांडलेली पूजा असते. तिथे तुम्ही कथा वाचन ऐकलं किंवा आरती वगैरे सगळ्यांसोबत केली आणि त्यानंतर तिथे असलेल्या एखाद्या सवाष्ण स्त्रीचा तुम्ही तुमच्या हाताने मान-सन्मान केला, तरीही चालतो. कारण बऱ्याचदा असं होतं, की लग्न कार्य असतात किंवा इतर काही सण समारंभ असतात, त्यावेळेस आपल्याला जावंच लागतं. अशा वेळेस मग आपल्याला प्रश्न पडतो, की अडचण तर नाहीये, मग आता या व्रताचं उद्यापन मी आज करू की नको? त्यासाठी मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर केलेली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही या व्रताचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील 4थ्या गुरुवारी एकादशी जरी आली तरी करू शकता. पण जर सुतक पडलेलं असेल किंवा इतर विटाळ मासिक धर्म वगैरे आलेला असेल, तर मग या गुरुवारी नाही करता आलं, तरी पौष महिन्यात आलेल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता. कारण उद्यापन हे करावंच लागतं, तरच त्या व्रताला परिपूर्णता येते, तरच ते व्रताचं फळ तुम्हाला मिळतं. म्हणून उद्यापन हे तुम्हाला करायचंच आहे. मग ते तुम्ही शेवटच्या गुरुवारी करा किंवा पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी करा. बघा असं म्हणतात, की पौष महिन्यामध्ये कोणतीही शुभ कार्य केली जात नाहीत. पण पौष महिन्यामध्ये आपण मकर संक्रांतीचं हळदी-कुंकू करतो. त्यामुळे पौष महिना हा वाईट नाही. पौष महिना हा सूर्यनारायणाला समर्पित आहे. पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी आपण सूर्यनारायणाची पूजा अर्चना करत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही या व्रताचं उद्यापन पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करू शकता. तर हा होता माझा मार्गशीर्ष महिन्यातील 3ऱ्या गुरुवारचा छोटासा ब्लॉग. आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली रांगोळीची माहिती, माझं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं रुटीन आवडलं असेल. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.